तुम्ही सुद्धा अक्कलकोटला येण्याचे प्लॅनिंग करत असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे। अक्कलकोटला आल्यानंतर स्वामी समर्थ वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेऊन झाल्यानंतर तिथे आणखीन काय काय पाहायचे, कोठे राहायचे, हे सर्व मी तुम्हाला या एकाच व्हिडिओमध्ये सांगणार आहे आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। व्हिडिओला लाईक, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा। हॅलो एव्हरीवन, वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल। आणि आज आपण आलेलो आहे अक्कलकोट मध्ये। तर चला सुरुवातीपासून बघूयात। व्हिडिओचा एकही पार्ट मिस करू नका म्हणजे तुम्हाला व्यवस्थित समजेल। बस स्टँड पासून मंदिरापर्यंत यायला ऑटोवाले 15 रुपये घेतात आणि आता आम्ही ऑटो करून आलोय आणि आता मंदिरात जाऊयात। मंदिरामध्ये तर जायचं होतं पण आमच्या सोबत असलेलं बॅगेज आम्हाला ठेवायचं होतं आणि फ्रेशही व्हायचं होतं, त्यामुळे आधी आम्ही गेलो निवासस्थानाकडे आणि इथे यात्री निवास, भक्त निवास असे बरेच आहेत। एकदम अफोर्डेबल प्राइस मध्ये तुम्ही एखादी रूम बुक करू शकता। तर चला ती बघूयात। आम्ही इथे यात्री निवास मध्ये रूम बुक केली आहे आणि जवळपास 4 बेडचं 900 रुपये भाडं आहे, म्हणजे एकदम अफोर्डेबल आहे। तुम्ही जर बाहेर राहिलात तर तुम्हाला जास्त चार्जेस लागतील। तर तुम्हाला इथे राहायचं असेल, इथे भक्त निवास, यात्री निवास बरेच आहेत, तुम्ही इथेही राहू शकता। म्हणजे इथं पैसे देणं म्हणजे ना एक तुम्ही देणगी दिल्यासारख्या स्वरूपातच होईल, त्यामुळे तुम्ही इथेच राहा। आणि स्वच्छता पण छान आहे सगळीकडं, एकदम छान। रूम्स वगैरे पण छान आहेत। मी तुम्हाला आमची रूम दाखवते, चला बघा। ही आमची रूम आहे। मस्त रूम आहे। तर चला आता आपण जाऊयात स्वामी समर्थांचे दर्शन घेण्यासाठी। आता स्वामी समर्थांचे दर्शन घेऊन झालेले आहे, तर आता प्रसाद वगैरे घेऊयात आणि पुढे आपल्याला गुरु मंदिरात स्वामी समर्थ महाराजांचे जे घर होते, म्हणजे चोळप्पा महाराजांचे घर होते, तिथे स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा आले होते, जिथे राहिले, ही सर्व ठिकाणे आपण बघणार आहोत। त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि त्यापूर्वी आधी आपण प्रसादालयात जाऊयात। आपल्याला वाटते की जेवणासाठी अशी भरपूर मोठी रांग आहे, पण ऍक्च्युअल मध्ये ती फास्ट मध्ये जाते खूप, त्यामुळे जास्त काही वेळ लागत नाही। प्रसादालयामध्ये इथे स्वामींचा प्रसाद अगदी मोफत मिळतो, त्यामुळे तुम्ही सुद्धा तो घ्यायला विसरू नका आणि शक्य झाल्यास सेवा सुद्धा द्या। स्वामी समर्थाच्या वटवृक्ष मंदिराचे दर्शन घेऊन झाल्याच्या नंतर ना आता आपण इकडे गुरु मंदिरात चाललेलो आहे। तर चला मी आता ते सुद्धा तुम्हाला मंदिर दाखवणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा। या मंदिरामध्ये साक्षात स्वामींच्या पाऊलखुणा उमटलेल्या आहेत। तर चला सोबत दर्शन घेऊया। आधीकरण करायला लोक घेत होते काहीतरी टाईल्स बसवले आणि रात्री यांचं ठरलं की हा उद्या करूया, टाईल्सचं काम सुरुवात करूया। आणि सकाळी जेव्हा उठून बघतात तर सगळीकडे स्वामींची ती पावलं नीट बघायला तर मोठी मोठी पावलं आहेत, नीट बघा। अच्छा, त्याच्यात पोरू शकत नाही तुम्ही, त्याच्यामुळे तुम्हाला या मंदिरात असलेल्या या स्वामींच्या पाऊलखुणा आपल्याला स्वामींच्या अस्तित्वाची जाणीव करून जातं। हे मंदिर स्वामींचं अस्तित्व दाखवण्यासाठी व आपला विश्वास अतूट होण्यासाठी एक आध्यात्मिक पुरावा आहे। जर तुम्ही अक्कलकोटला आलात तर येथे नक्की भेट द्या। त्या शेजारीच रामाचे मंदिर सुद्धा आहे। जय श्रीराम। स्वामींचे परमभक्त असलेले बाळप्पा महाराजांचे मठ म्हणजेच गुरु मंदिरात आपण जाऊन आलो। तर चला आपण येथे मंदिर परिसरामध्ये पाहण्यासारखे काय काय आहे तर ते एक्सप्लोर करूयात। येथे असे छानसे शिवस्मारक उभारले आहे आणि येथेच उद्यान पण आहे, पण ते उशीर झाल्यामुळे बंद झाले होते। येथे आपल्याला शनी विघ्नेश गणेश मंदिर बघायला मिळते। तर चला बाप्पांचे दर्शन घेऊयात। जर तुम्ही अक्कलकोटला येताय तर स्वामींच्या पहाटेच्या काकड आरतीला येण्याचे नियोजन नक्कीच करा, म्हणजे पहाटेच्या आरतीचा अनुभव खूप चैतन्यदायी असतो।
आणि हो, गर्दी पण खूप जास्त असते. तर चला, अजून आपल्याला आणखीन 3 ठिकाणांचे दर्शन घ्यायचे आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. गुरु मंदिरापासून 1 किलोमीटरच्या अंतरावरती हक्क्याचा मारुती मंदिर आहे. येथे काळ्या पाषाणाचा व मानवरूपी चेहरा असलेला दक्षिणमुखी मारुती आहे. मारुतीच्या शेजारी श्री समर्थ रामदास स्वामींची कुबडी आहे. स्वामी समर्थांचे पटशिष्य बाळप्पा महाराजांनी 12 वर्ष येथे तप केले. याच मंदिरात श्री स्वामी समर्थ रामदास स्वामींच्या चिपळ्या व खडावा याच तपोभूमीत ठेवल्या आहेत. येथील मारुतीरायाचे दर्शन घेऊन आपण पुढे अशा ठिकाणी जाणार आहे जिथे 21 वर्ष स्वामी समर्थ महाराज येथेच राहत होते आणि त्यांच्या काही वस्तू सुद्धा येथे आहेत. चोळप्पा महाराजांच्या वाड्याजवळच स्वामींचं समाधी मंदिर आहे. शेजारी एकमुखी दत्त व स्वामींच्या वास्तव्याने पवित्र झालेल्या जागा भक्तांसाठी दर्शनासाठी पाहता येतात. आणि येथे चोळप्पा महाराजांच्या वाड्यात स्वामी समर्थांच्या वापरलेल्या पादुका म्हणजे खडावा आहेत, त्यांचे दर्शन घेतले. शेजारी स्वामींचा अंगरखा, रुद्राक्ष माळ, रक्तचंदन पादुका आणि ओरिजिनल फोटो आहेत. चोळप्पा महाराजांच्या वाड्यात एक विहीर असून तिला कुशारवत म्हणून ओळखले जाते. चोळप्पा महाराजांचा हा वाडा आता चोळप्पा महाराज मठ म्हणून सुद्धा ओळखला जातो. अक्कलकोटचे ग्रामदैवत मल्लिकार्जुन देवस्थान हे मंदिर आहे इथे, आणि इकडे नवीन कन्स्ट्रक्शन चालू आहे मंदिराचं. आणि ही सर्व ठिकाणे एकदम जवळजवळ म्हणजेच 300 ते 400 500 मीटरच्या अंतरावरतीच आहेत. आणि आपल्या व्हिडिओमधील शेवटचे ठिकाण म्हणजेच हे खंडोबा मंदिर, जे बस स्टँडच्या खूपच जवळ आहे. श्री स्वामी समर्थ महाराज पहिल्यांदा येथेच आले होते. तर चला देवाचे दर्शन घेऊयात. तुम्ही व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिलात याचाच अर्थ तुम्हाला व्हिडिओ आवडला आहे. त्यामुळे व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.